आता उन्हामुळे थोडे डॅमेज झाले. इतकं सफेद मूळ तयार झालं होतं दादा का त्याला लिमिट नाही. म्हणजे नाही सफेद मुळच होतं. हो. आणि हे झाड कुठलं असतं हे बघ, हे झाड बोललं हे काढायला नव्हतं पाहिजे. असं पूर्ण फुटवा झाला असता. आपण म्हणतो झाड वाढलेलं आहे पण फुटवा केला. पुढे हिरवय हो हिरवं आणि पूर्ण झाड इथं तयार झालं होतं सफेद. इथून जे रूट आहे ना हे हो, रूट हो. परत डेव्हलप होत झाले. गाठी तो हे गाठीचे मॅडम, टोटल गाठी आहे मॅडम. रूट हे पूर्ण गाठी बस्ट झालेले बघा या. आणि इथे हे पूर्ण व्हाईट रूट्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती. आपण हे पेरूचं झाड आहे. पेरूचं झाड पूर्णपणे निमॅटोडनी जळूनच गेलं होतं. तर ते आपण त्याला औषध सोडायला दिलं, निमॅटॉक्स आणि ॲग्रीज ही 2 औषधं सोडायला दिली. पूर्णतः तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, फुटवे कसे निघालेले आहेत. पूर्ण डेव्हलपमेंट झालेली आहे. मुळी वगैरे पूर्णपणे चालू आहे. 100% मुळी ऍक्टिव्ह झाली. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीपर कंपनीचा प्रतिनिधी ओंकार. आपण आज आलेलो आहे कपिल खोडे यांच्या प्लॉटमध्ये पिंपळगाव बसवंतीमध्ये. नमस्कार, मी कपिल सुभाष खोडे, राहणार पिंपळगाव बसवंत. मी पेरूची शेती कमीत कमी 2 वर्षापासून करतोय. ह्या प्लॉटमध्ये माझ्याकडे कमीत 800 प्लांट्स आहे. त्या 800 प्लांट्स मला 1.5 वर्ष काही प्रॉब्लेम नाही आला. पण गेल्या 5 महिन्यापासून मला नेमॅटोडचा फार प्रादुर्भाव दिसायला लागला. झाडं अक्षरशः वाळायला लागली आणि पिवळे पडायला लागली. शेंडा लॉक झाला. नेमॅटोडने कमीत कमी आपले जवळजवळ 40% प्लॉटला फटका बसला होता. आणि त्याच्यामध्ये 20-25% झाडे सुकलेली होती, वाढलेली म्हणजे या पोझिशनमध्ये होती. निमॅटोड व्यतिरिक्त दुसरा कोणता प्रॉब्लेम आला होता? नेमॅटोड पण आलेला होता. त्याच्यानंतर हे फळ होतं, हे फळ सुद्धा गळ होऊन जायची ऑटोमॅटिक उन्हाने, उष्णतेने. आणि काळोखी नव्हती, शेंडा नव्हता, झाड एकदम स्ट्रेसमध्ये गेलेलं होता. असे भरपूर प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये. आपल्या कंपनीचं निमॅटॉक्स सोडलेलं आहे. हो. तर याचा रिझल्ट कसा काय वाटला निमॅटोड वरती? मला आमचे सोयरे यांच्याकडून ह्या कंपनीचे प्रोडक्टची माहिती मिळाली. साहेब आले आमच्याकडे, साहेबांनी मला सर्व माहिती दिली. मग मी हे ॲग्रीफर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचे मी नेमॅटॉक्स ह्या पहिल्या केमिकल सोडल्यामुळे का पहिल्या 5व्या दिवसापासून मला रिझल्टला यायला सुरुवात झाली. जो फुटवा व्हायला लागला. आणि जे रूट्स मी चेक केले तर रूट्सला गाठी होत्या. तर अक्षरशः ह्या 5व्या-6व्या दिवशी या गाठीचं एकदम पाणी म्हणजे फुटल्या त्या गाठी, कुजून वगैरे कुजून गेल्या, काळ्या पडल्या. त्यातून पाणी निघायला लागलं. आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी मला ॲग्री रिच हे प्रोडक्ट सोडायला आलं होतं त्यांनी 5 लिटर. तर मी हे सोडल्यामुळे झाडामध्ये 4थ्या-5व्या दिवशी मी व्हाईट रूट्स डेव्हलप व्हायला लागले. वर शेंडा, काळोखी आणि मेन म्हणजे जे फ्रूट ड्रॉपिंग होती उन्हामुळे, उष्णतेमुळे, ती होऊन नाही गेली. म्हणजे थोडक्यात काय झालं तर शेतकरी मित्रांनो, सेटिंग होण्याचा जो प्रॉब्लेम येतो हो तो त्यांचा सॉल्व्ह झालाय. आणि दुसरी गोष्ट, बागेवर ग्रीनरी वाढलेली आहे. ग्रीनरी वाढून आपण व्हाईट रूट्स डेव्हलपमेंट झालेली आहे थोडक्यात सांगायचं तर. जेणेकरून जे झाडं माझे म्हणजे 90% लॉसमध्ये गेलेले होते, पानं गळून गेले होते, तर त्याचा फुटवा चांगला झाला. ते पण फुटायला लागले. म्हणजे स्ट्रेसमध्ये होते 90%, ते सुद्धा एकदम म्हणजे छान रिझल्ट भेटले. हे आपलं ॲग्री सोडल्यानंतर हे जवळजवळ 7व्या-8व्या दिवशी मला हे बर्ड्स निघायला सुरुवात म्हणजे दिसायला लागली. जेणेकरून मला एक विश्वास निर्माण झाला या प्रोडक्टवर का हे प्रोडक्ट फार छान आहे, सुंदर आहे, हे सर्वांनी यूज करायला पाहिजे. त्याचे रिझल्ट छान आहे आणि कमीत कमी खर्चात चांगली शेती होईल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पेरूसाठी किंवा डाळिंब बागेसाठी एकरी डोस देतोय 500 मिली निमॅटॉक्स आणि एकरी डोस देतोय 5 लिटरची ॲग्रीजची कॅन. जे तुमचे निमॅटॉक्स हे तुमचं मुळांच्या गाठीवरती काम करतं. त्याच्यानंतर 4 दिवसांनी ॲग्रीज कॅन देतो 5 लिटरची, जे तुमची मुळी वाढीसाठी मदत करतं. त्याच्यानंतर जे फुटवे वगैरे निघायला पाहिजे ते सूट्स निघतात, हिरवीगार बाग होती आणि मुळांना ज्या गाठी असतात त्या कुजून फुटून जातात. इथं शेंडा हे बघा, इथून येऊ आता इथं अशी स्टेज होती. हे बघा, ही अशी स्टेज इथं होती. हा बा इथं शेंडा निघाला. आता याच्यातून आहे ना, हा बघा इथं हा शेंडा निघणारच. हा शेंडाची, हा शेंडा निघणारच आहे. आता याच्यात इथं हा शेंडा आहे, हा शेंडा निघणारच आहे. त्याच्यामुळं याची काही अडचण येणार नाही. मी भरपूर प्रोडक्ट्स म्हणजे आता मी नाव तर सांगू शकत नाही, पण कमीत कमी 7-8 कंपन्यांचे प्रोडक्ट सोडले होते मी नेमॅटोड करता. पण मग फार महाग 8-9 हजार रुपये लिटर त्या प्रोडक्टच्या बदल्यात आपल्या प्रोडक्टचा रिझल्ट कसं काय फार वाटतो? छान वाटला.